आप देख रहे हैं न्यूज नेटवर्क चैनल जमीन शाह के साथ। सब्सक्राइब माय चैनल, लाइक एंड शेयर। देवपुर तालुका धुले जिले में सर्वे नंबर 48 अंतर्गत प्लॉट नंबर 113 पर गैर कानूनी तरीके से बोगस खरीदी करके कब्जा करने की कोशिश की जा रही है। मूल मालक भारती आबा बागुल के परिवार को रजिस्टर ऑफिस से कोई न्याय नहीं मिल रहा है, न ही पुलिस वालों की तरफ से। आम नागरिक जाए तो कहां जाए। रजिस्टर ऑफिस में कहीं ऐसी बोगस खरीदी के मामले हैं, लेकिन प्रशासन की लापरवाही से गरीब जनता के साथ अत्याचार होता दिखाई दे रहा है। माझी जी मोठी बहीण होती ती मुंबईला सर्व्हिसला होती आणि माझे दाजी म्हणजे तिचे मिस्टर ते पण सर्व्हिसला होते RGA तर ह्या दोघांनी मिळून 89 साली ही प्लॉटची खरेदी झाली। चौधरी जे आहेत त्यांच्याकडून 89 साली खरेदी झाल्यानंतर 91 मध्ये माझे दाजी एक्सपायर झाले। माझी बहीण एकटीच होती। त्याच्यानंतर जो शेतसाला वगैरे जे काही आहे ते आम्ही कंटिन्यू करत होतो। ज्यावेळेस आम्ही खरेदी केली त्यावेळेस जो उतारा होता तो आम्हाला क्लिअर मिळाला। त्याच्यावर कुठलीही नामनोंदणी कोणाची नव्हती। क्लिअर असल्यामुळे आम्ही पेपरची जाहिरात पण त्यावेळेस दिली होती, पण कुठलीही हरकत दाखल झालेली नाही। त्याच्यानंतर आम्ही खरेदी केली। खरेदी झाल्यानंतर आम्ही शेतसाला वगैरे हे सगळं काही प्रॉपर आमच्याकडे सगळ्या पावत्या आहेत, सगळ्या आज पावे तो आम्ही सगळं भरत आहोत। 1999 साली माझी मोठी बहीण एक्सपायर झाली, म्हणजे याची मम्मी, ठीक आहे। त्याच्यानंतर पालकतत्व माझ्या आईला मिळाला। तो त्यावेळेस तो 6 वर्षाचा होता। पालकतत्व आईला मिळाल्यामुळे आई माझी ती काही शिक्षित नाही आहे, त्यावेळेस मी पण लहानच होती आणि आई होती। आईने ते सगळं शेतसाळा वगैरे सगळं भरलं। त्याच्यानंतर हा सर्व्हिसला लागला आणि त्या दिवसापासून प्रॉपर्टी आमच्याकडे ते आमचा ताबा आहे, ते जे स्टँडर्ड आहे त्यांना 1993 मध्ये जाग आली की ती प्रॉपर्टी आमची आहे। त्यावेळेस त्यांनी हरकत दाखल केली की ही प्रॉपर्टी आमची आहे असं म्हणून। मग त्यावेळेस केस दाखल झाली आणि त्यावेळेस निकाल आमच्याकडनंच लागला। त्यावेळेस सुद्धा मी जयेश आबा बागुल, मी म्हणजे मौजे देवपूर सर्वे नंबर 48 प्लॉट नंबर 113 या प्लॉट संदर्भात जरा थोडे एक विषय आहे। इतर रक्कममधून खरेदी घडवून आणण्यात आली आहे। त्यात इतर रक्कममधून खरेदी अशी घडवली आहे की प्रशांत लोटन सनेर आणि रणजित सिंग साहेबराव राजपूत या लोकांनी ती खरेदी म्हणजे घेतली आहे समोरच्याकडनं। आता इतर रक्कममधून कशी गेली आहे तर यात जे काही तिथले जे सिटी सर्व कार्यालयाचे जे काही कर्मचारी जे अधिकारी आहेत त्यांची ही संगमतेने या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या घडवून आणलेल्या आहेत आणि बेकायदेशीररित्या ही खरेदी झाली आहे। आणि मला या खरेदीबद्दल कुठल्याच प्रकारचे त्यांच्याकडून आजपर्यंत जे डॉक्युमेंट्स किती मागितले असणार आहे तरी त्यांच्याकडनं जेवढे लागतात तेवढे सगळं त्यांचं ते एकच म्हणतात की बाबा हे नाही आहे, ते नाही आहे, फाटलंय तटलंय, या सगळ्या गोष्टी उडवाउडीचे उत्तर आहे। RTIच्या माध्यमातून मी खूप RTI केले। RTIच्या माध्यमातून हे लोक फक्त वर्ग करतात, 6-3चा वापर करतात, कलम 7-3चा आणि फक्त वर्ग करतात ते। त्या व्यतिरिक्त कुठलीच कारवाई जी ती आजपर्यंत झालेली नाही आहे। तर मला आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून एकच आहे की आपण या सगळ्या गोष्टींना थोडं द्या आणि आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी आपल्याकडनं मदत म्हणून करा आहे। छान सनेर ज्यांना बॉबी म्हटलं जातं यांच्याबद्दल हे झोलर आहेत। यांनी खूप जणांच्या प्रॉपर्टी अशा हडप केलेल्या आहे, पण कदाचित कोणी आवाज उचलण्याची धाडस आजपर्यंत केलेलं नाही आहे। पण कसं आहे की आमच्या मेलेल्या बहिणीची प्रॉपर्टी ती आम्ही असंही सहजासहजी जाऊ देऊ शकत नाही। त्याच्यामुळे फक्त आणि फक्त एवढंच मला तुम्हाला सगळ्यांना मी विनंती करते की फक्त आमचा आवाज सगळ्यांपर्यंत पोहोचवा आणि आम्हाला न्याय कसा मिळेल याच्यासाठी जी वाचा आम्ही म्हणजे वाचा तुमच्याकडून फोडावा एवढंच आमचं म्हणणं आहे। आम्हाला न्याय मिळावा हीच सगळ्यात मोठी विनंती आमची तुम्हाला।